बीडच्या आष्टी मतदारसंघात महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला आहे। भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आमची कामं अडवली जातात, आमच्या कार्यकर्त्यांची बिलं घेऊ नका असं सांगण्यात येतंय, असा आरोप जो तो राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी केला। या संदर्भात तक्रार करूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, तर वेगळा निर्णय घेऊ असा इशाराही आजबेंनी दिला। बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची कामं अडवली जात आहेत। कामं कोण अडवते आणि कामं कोण करू देत नाही, नेमकं कोण आहे जे कामं अडवतंय आणि या संदर्भात तुम्ही तक्रार केली का? नाही, आमच्या आष्टी तालुक्यामधले सगळे बंधाऱ्यांचे कामं असतील, रस्त्याचे असतील किंवा जुने आमदार फंडाचे असतील किंवा जुने DPDCचे कामं असतील, हे सगळे कामं थांबवले गेले। त्याच्यानंतर MREGSची कामंसुद्धा, रस्त्याची MREGSची कामं गेली 4-5 महिन्यापासून मुधोळ मॅडम कलेक्टर होते तेव्हापासून वरून कुठून तरी फोन त्यांना आला आणि तेव्हापासून जे कामं बंद आहेत ते अजूनही कामं बंद। विकास कामं होत आहेत का आष्टीमध्ये सध्या विकास कामं सगळे थांबवले आणि हे थांबवलेत म्हणजे आत्ताचे जे आमदार आहेत, मी त्यांच्या विरोधात आंदोलनाचाही इशारा त्या ठिकाणी दिला होता, पण कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी म्हणले की आम्ही हे सगळं मार्गी लावतो म्हणल्यानंतर मी त्यांना 7-8 दिवसाची मुदत दिली। बंधाऱ्याचे कामं हे मागच व्हायला पाहिजे होते, कारण उन्हाळ्यामध्ये सिमेंटच्या कामाला पाणी जास्त लागतं आणि आमचा दुष्काळी भाग असल्यामुळं पाणी उपलब्ध होत नाही, म्हणून बंधाऱ्याच्या कामाचं सुद्धा जे काही सांगितलं जातात हे काही लेखी कुठं दिलेलं नाही। आता एक लेखी पत्र फक्त डोंगरी विकासचे कामं रद्द करण्याचं माझ्याकडे आहे, पण तोंडी जे अधिकारी आम्हाला जे सांगते ते आमदारांनी आम्हाला सांगितलं की बाबा कामं थांबवा। त्याच्यामुळे कामं थांबवणं हा त्याच्यावरचा पर्याय नसतो। आमचे जे मंजूर कामं आहेत ते होऊ द्या आणि तुम्ही त्याच्या 10पट कामं मंजूर करून आणा। त्या बाबतीतलं 7 वेळेस मी त्यांना फोन केला किंवा कामं थांबू नका। काही कामांना मार्च एंड आहे, सुरेश धस साहेबाला फोन केला मी 7 वेळेस, आणि काही कामांना आता मार्च एंड आहे, समजा ह्या 15 दिवसात जर ते कामं नाही झाले तर ते लॅप्स होणार। कार्यकर्त्याची बिलं देखील अडवली जातात, कार्यकर्त्याचे बिलं सुद्धा सगळे थांबवलेत। अधिकाऱ्यांना सांगितलं जातं आहे की कार्यकर्त्याचे म्हणजे आमच्या कार्यकर्त्याचे बिलं लिहू नका। आष्टी म्हणजे आष्टी, पाटोदा आणि शिरूर ह्या तिन्ही नगरपंचायतमध्ये 15 कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे, त्याचेही तिथं LOC देत नाही। या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्याकडे अशी तक्रार केली का, आणि ती तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून काय सकारात्मक पाऊल मिळालं का, नाही मिळालं तर पुढचं पाऊल काय असेल? मी दादांकडे या संदर्भात बोललो आहे, दादांकडून न्याय मिळेल, कारण ते आपले पालकमंत्री आहेत, असं आम्हाला न्याय मिळाला असं वाटते। नाही मिळाला तर आम्हाला कुठंतरी आधार कोणात तरी सापडावं लागेल, कारण जर ज्याच्या भरोश्यावर आम्ही त्यांनी जर आधार नाही दिला तर आम्हाला वेगळं पाऊल उचलल्याशिवाय काय पर्याय मला सांगा। अच्छा, नेमकं वेगळं पाऊल म्हणजे काय? वेगळं पाऊल आता ते तुमच्याही लक्षात यायला पाहिजे की आम्ही कुणाच तरी आधार सापडणार आहेत ना त्याच्यामध्ये, कारण जर कार्यकर्ते आमचेच कार्यकर्ते, ठीक आहे, मला कुठं गुंतवायचा प्रयत्न केला मी त्यासाठी हे करणार नाही, पण माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अडवलं जात असेल तर ते मी सहन करणार नाही। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी जर नाही आम्हाला न्याय दिला तर वेगळा विचार देखील केला जाईल असा इशारा बाळासाहेब आजबे यांनी दिला। त्यामुळे नेमकं आष्टीमधलं हे महायुतीतलं वार ज्येष्ठ नेते कसं थांबवणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।